दरम्यान आमचे झेटे सर मदगे सर यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत. पहिला चेंडू फायनलचा पायावर लागला. पंचांनी पायावर हात लावून सांगितला हा लेग बाईज आहे आणि भाव विरुद्ध भाव पहिला चेंडू आपण पाहू म्हटलं होतं तर पाहिलाय बघा. काय का ना ट्रॉफी मोहित्यांच्याच घरी जाणार आहे दोन्ही पण. एका बाजूला विजय मोहिते दुसऱ्या बाजूला असतील विवेक मोहिते. पहिला कोण दुसरा कोण फक्त बघायचं आहे. मोठा मोठाच राहील की बारका मोठा होईल पाहूया. हा बॅक टू पॉइंटच्या दिशेला चेंडू त्या ठिकाणी आणि एक धाव घेतली. 2 धाव होतील. तर आपल्याला बघायचंय बडा बडा रहेगा कि छोटा भी बडा हो गया है. काका विरुद्ध पप्पाशी लढाई चालली आहे. डॉक्टर विराज मिस्टर विराज आनंद घेतोय. टिकले स्वरूपाच्या 2 धावा. धावसंख्या वाढेल 4. जबरदस्त माहोल. जोरदार टाळ्या जरा फायनल साठी होऊ द्या. पुन्हा एकदा या ठिकाणी दोन चिवट संघाची लढाई. डिफ्लेक्शन चांगलं आहे. भाई वर्सेस भाई. जसं आपण दीपक चहर राहुल चहर बघितलं होतं. एक फायनल असा झाला होता नाही का मुंबई वर्सेस चेन्नई. एक फायनल आपण बघितलं होतं दीपक चहर वर्सेस राहुल चहर. आता टेन्शन सगळ्या भारताला होतं आणि बिगर टेन्शन चेहर कुटुंब होतं. काय का असं ना ट्रॉफी आमच्या घरी येणार आहे. ते मग दीपकनं जिंको किंवा राहुलनं जिंको. विराज तुझं पण तसंच आहे. तुझं पण तसंच आहे. बाकी सगळे टेन्शनमध्ये. तू फक्त रिलॅक्स असणार आहे कारण ट्रॉफी आमच्या घरी. काका जिंको नाहीतर आमचे पप्पा जिंको. ट्रॉफी आमच्या घरी येणार आहे. टोटल असेल 7. डॉक्टर विजय शेवट चेंडू समोर राजू. मिस टायमिंग शॉट. सकट बंधू चेंडू खाली पकडलाय का. फायनलच्या सामन्यामध्ये या ठिकाणी मात्र जबरदस्त खेळ. अखेरच्या चेंडूवर डॉक्टर विजय और डॉक्टर विजय की जय. सकळ बंधूचा जबरदस्त कॅच. धावा मात्र 7. एक बाद. तर कोण आले आत. हो पप्पू नाना वळकुंडे. आता सिनियर म्हटलं नानाच म्हणायला लागते. पप्पू व्हा म्हणून तर चालणार आहे का. नाना नाही. नाना तर म्हटलं तर बरंच वाटतंय सगळ्याला. चला मैदानामध्ये या ठिकाणी आपण जाऊया. पाटील आले. सुनील पाटील गोलंदाज म्हणून आपण या ठिकाणी बघतोय. लेग कट या ठिकाणी हलकासा मात्र आउट स्विंग ज्याला म्हणूया की तिथं. हो रन आउट. अपील अपील अपील. नॉट आउट नॉट आउट नॉट आउट नॉट आउट नॉट आउट. जर डाऊट असेल तर तुम्हाला एक रिव्ह्यू घेऊ शकताय. इथं मात्र नक्कीच एक रिव्ह्यू असेल दोन्ही टीमला. सक्सेसफुल झाला तर कंटिन्यू. अनसक्सेस झाला तर नो रिव्ह्यू. स्ट्रायकर पप्पू नाना. मिस्टर लंबो. आता परत एकदा सकट बंधू. शेख
मैदानात क्रिकेटचा आनंद 42-10 सुद्धा घेतायत. 42-10 डॉक्टर गिड्डे. तर बघा आपण बघतोय की या ठिकाणी डॉक्टर विवेक तिसरा फायनल सलग खेळतायत. तिसरा फायनल, पण अद्याप मला वाटतं फायनल जिंकलेलं नाही आहे. उप विजेतेपदावरच समाधान मानावं लागलंय दोन्ही वेळेस. आता परत काय होऊया तिसऱ्या वेळेस काय बारका तान्या भाऊ, छोट्या भाऊ, धाकटा भाऊ जड ठरतो का काय, जड जातो का काय. पाटलांचा चांगला चेंडू, एक धाव येते. धावसंख्या धाववर बदल, तो मात्र सिंगलचा बदल. आर एम साहेब टोटल 9, 2 बाद 9. पाटील वर्सेस मोहिते. जबरदस्त फटका, बाउंड्री पार, फाईनल क्षेत्रात 2 धावा. एकूणच दुसरं षटक प्रगतीवर. 11 धावा, 2 गडी बाद 11. फायनलचा थरार, 6 षटकाची लढाई. पॉवर प्ले चाललाय म्हटल्यावर चेंडू नवीन वापरावा लागेल. बघा नवीन चेंडू लागणार आहे. हाय का नवीन चेंडू टाका. सनराइज स्पोर्टच्या यूट्यूब चॅनेलला तुम्हाला डॉक्टरांची मगाशी नाबाद मॅच फिनिशिंग अर्धशतकी खेळी बघायला मिळेल. तुम्हाला निश्चितच पहिलं अर्धशतक बघायला मिळालं स्पर्धेमधलं. आणि हा शेवटचा सामना चाललाय. दरम्यान आमचे उत्तम ओवाळसाहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि जुनोनी क्रिकेटमधील एक लिजंड प्लेअर, सर्वात जुना खेळाडू. लिजंड म्हणजेच अतिशय म्हणजे महारथी असा खेळाडू. लिजंड या शब्दाचा अर्थ महारथी. अगदी बिखे यांच्या अगोदर, कोरेबंधूंच्या अगोदर ओवाळसाहेब खेळत होते. त्यांची टीम चेंडूला मात्र रोखलंय. त्या ठिकाणी नक्की धाव संख्या जी आहे ती जरूर वाढेल, पण एका घरानं वाढेल. एका घरानं धावसंख्या पोहोचलेली आहे ती निश्चित 12. चाल हवे चेंडू गेला. तिसरा उलटा कॅच होईल का नाही. इकडे सकड बंधून आहेत. 12-13 गाडी जरा थोडीशी हळू चालली. जर्सी क्रमांक 12-13 भाजपा तालुका अध्यक्ष दुर्योधन साहेब. कॅच हात झाला असता. टोटल 13 का 14? 2 षटकं संपल्या 14. उरका घाई करायची आहे, स्पीड लावा. आणि बघा काय ती तर डॉक्टर विजय, आपण वेळ वाचवा. तुम्हाला दुसऱ्यांदा बॅटिंग करताना तो उपयोगी पडणार आहे. अन्यथा या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्यांदा बॅटिंग करताना बॅड लाईटचा फेस करावा लागेल. बॅड लाईट चालणार नाही आहे. सामना आहे त्या परिस्थितीतच तुम्हाला इथंच संपवावं लागेल. नो बॅड लाईट अपील. सो हरी अप टीम 35+. दुसरी धाव रेस्क्यू होईल काय नाही. महेश कांबळे.
डॉक्टर ज्युनियर विजय, आपण जरा कमेंट्री बॉक्स मध्ये शांत बसा. ओ काय या ठिकाणी बघा मिसफिल्डिंग. सचिन मोहिते गेट पार नाही झाला तरी चेंडू सीमा पार रोखला बाउंड्री लाईन वर जाऊन. आपली चूक सुधारली, एक जास्तीची दिली. टोटल 3 या चेंडूवर आलेले 19 स्कोर. षटक मात्र या ठिकाणी तिसरं. 2च गोलंदाजाला 2 षटकं टाकता येतील. सामना 6 षटकाचा आहे. एक अजून सिंगल आहे. सकड बंधू काय जबरदस्त कामगिरी. 2 कॅच, अविस्मरणीय कॅच. या कॅचेसना मात्र लाखो व्ह्यूज मिळतील बरं का. खोनमाने साहेब लवकर क्लिप काढून टाका. शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये क्लिप काढून टाका लवकर. हा विराज हेल्मेट घातल्यानंतर तो पहिला ते वोडाफोनचे बाहुले दिसायचे का तसे दिसायला लागलाय. वोडाफोनच्या बाहुल्याची जाहिरात बघितली ना तुम्ही. हा तसं दिसतोय विराज तू. दोन धावा पुनश्च. 21 टोटल, 23 टोटल. षटक तिसरं संपलं. एक चेंडू अजून बाकी. या ठिकाणी मात्र असेल मिड ऑन हुन लॉंग ऑन कॅप्टन संजय यांच्याकडून. दुरून बाजूनं चाललाय चेंडू. एक शेवट चेंडू सिंगल. 3 षटकं संपली आणि धावा मात्र 26. घाई करा, स्पीड वाढवा. पण आपण कालपर्यंत 5च्या 5 टोळ्या आपल्याचाही नाना म्हणत होतो. त्यामुळे आपला डान झाला पाहिजे. यस चला. 4थ्या षटकाची सुरुवात इथे. सुनील पाटील आपलं पण 2 षटकाचा जो कोटा आहे तो संपवायचा प्रयत्न आहे त्यांचा असं दिसतंय. आणि हा चेंडू मागा. 2 धावा पुन्हा. धावात बदल 26. डीजे आपण काय वाजवायचं बंद केलंय. आपलं काय डिझेल संपलंय का. हा थोडं वाजवा. टिकून वाजवा. कव्हर पॉइंटला चेंडू रोखला, माघारी केलाय. हे सुद्धा गाडी भारी आहे. जर्सी क्रमांक 42. धावसंख्या वाढते धावसंख्या असेल आणि ती निश्चितच 27-27. 14 षटक प्रगतीवर आहे. 6 षटकाचा सामना. अप्पर कट हवेमध्ये. आता सचिन मोहितेनं पुन्हा पळवलं चेंडून. सर येतोय वाटलं पण पुन्हा पळवलं तरी 2 धावा गेलेले. धावा 29. 4थं षटक चाललंय. 29 धावा.
फुलटॉस शाळे जकास. एक धाव घेतली, दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. 2 धावांसाठीचं टायमिंग होतं. 31 टोटल होत आहे. 4थं षटक. किती चेंडू बाकी आहेत आर्यम? 2 बाकी आहेत चेंडू. तर आर्यमचा 143 जर्सी नंबर काय कळलंच नाही. 143 टेन्शन फ्री. आदमी वैसे टेन्शन फ्री. 143 पुल्ड वे लॉन्ग ऑन. सकट बंधू. अप्रतिम फिल्डिंग आहे संतोष सकट. आहा खतरा आहे या ठिकाणी. एम के अडचणीत. तिसऱ्या पंचाकडे जायचं. प्रेम भरलं ग तुझ आता मन भरलं ग तुझ. प्रेम भरलं ग तुझ आता मन भरलं ग तुझ. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. होय ग, खरं प्रेम करतीस का तू त्याच्यावर? आजाद केलं तुला. स्वतःपायी ठेवलं नातं होती तुझी इच्छा. नवीन जीवनाला तुझ्या देतो मी शुभेच्छा. स्वतःपायी ठेवलं नातं होती तुझी इच्छा. नवीन जीवनाला तुझ्या देतो मी शुभेच्छा. आणि चुकून होतो मी म्हणून. तिसऱ्या पंचाचा इशारा. आउट इथं रनआउट. 1 धाव. टोटल 32. दरम्यान नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. चला स्पीड लावा. दोन धावा या ठिकाणी नाही ना, एकच आहे ना, नक्कीच मिळणं शक्य. सिंगल षटक संपलंय. 4 षटकानंतर 33. चला 2 षटक लवकर उरकायची आपल्याला. स्पीड अप प्लीज. डीजे थोडंसं या आणि पुन्हा माघारी. चार षटकानंतर 34. गॅप मिळेल का? तर मिळालाय. दोघात तिसरा आता बसला घसरा. कडक प्रहार चौकार. डीजे वाजवा. या 4 धावांनी 38. नाही
नानाचा डान्स कसा आहे, अगदी पोरांना आवडेल असाच आहे. वाढेल धावसंख्या इथं पुनश्च या दोन घरांनी. टोटल स्कोर 41, षटक 5वं. डॉक्टर विवेक मैदानात असल्याचा फायदा टीमला नक्की राहील इथे. फायनलचा थरार आहे. फायनलचा खेळ मात्र जोरदार आहे. एवढंच का बस का टायटल टाकी येतं काय काय तरी टाकी तुझ्या हिशोबाने काय आहे तुझं कशाच काय चॅनलवर जाते डायरेक्ट सेवत नाही. नाही नाही तू तुझ्या व्हॉट्सअपला हे एक अजून सिंगल आहे. टोटल वाढेल 44. 5व्या षटकाचा आर्यम चेंडू क्रमांक 5वा. ओ पाटलांची मिस फिल्डिंग. पुन्हा 12-13 सुद्धा त्या ठिकाणी मिस फिल्डिंग. दोघात तिसरा परत बसलाय घसरा. आत्ता सगळं इसरा. तर शामनाना आणि काव्या डान्स करताना दिसत आहेत. पण मला वाटतं काव्या या ठिकाणी पन्नास पूर्ण मात्र या ठिकाणी आणि षटक क्रमांक 5 संपले. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. डीजे वाजवा. पन्नास पूर्ण 5 षटकानंतर उडत होते धडधड लाली गालावर आली अनंत भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. अरे उडत होते धडधड लाली गालावर आली अनंत भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. आता धीर झालो या बॅटची कार्ड. चलिए भावाने मजबूत तिथं दाखवली पकड. डॉक्टर विवेक बाद. कॅचर मात्र डॉक्टर विजय. साथी बनवून मजनू माग आलो या आन उडतोय मुंगट पडतोय चिंगट रंगत आलं या. झाले झिंग 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 झिंगट झिंग 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 झाले झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंग. काय तिथे 27 धावाची चांगली खेळी. एक कप्तानी खेळी करून मैदानातून माघारी या ठिकाणी डॉक्टर विवेक. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला केटी यांना बघतोय आपण. क्लीन बॉल्ड कॅप्टन कूल. केटींचा क्लीन बॉल्ड 3 ताड त्रिफळा. केटी बाद. धक्का मात्र तिसरा का दुसरा आहे. 5वा धक्का हा. वैसे हम कुछ देखते बल्लेबाज 0 पे जब आउट होते हैं तंडे आए तंडे जा रहे, लेकिन तंडे एक गए दूसरे आए. इधर एक गए दूसरे आए. तंडेंची जागा तंडेनी घेतलेली आहे. मतलब भाई गद्दी संभाल रहे हैं, तंडे ही संभाल रहे हैं.
पाठीमागे चेंडू चालला, विजयला चेंडू नाही रोखता आला. 2 फ्री मध्ये. अजून एक 4 चेंडूचा खेळ बाकी, 52 टोटल. 6 वाजून 2 मिनिटं झालेले, घाई करा. 3 बॉल राहिले का, माफ करा. यस, लगातार विकेट गेलेल्या पाहिल्या आपण. 3 चेंडू नंतर चौथ्यावर सुद्धा विकेट मिळाली असती, बट सिंगल. टोटल 53. दोन चेंडूचा खेळ बाकी. बाळू सर, हे बाळू वेगळे आहेत मैदानातील. बाळू सरांच्या हातातून कॅच सुटला. चला तर 2 दिवस एन्जॉय केलाय, मजा लुटली आहे. 35+. मला वाटतं सादिक सर आहेत तिकडे. प्रयत्न चांगला केला सरांनी. या वयात असा प्रयत्न केव्हाही चांगलाच. टोटल वाढतोय 59. 60 ला विजय असेल. आजाद केले आजाद केलं पायी ठेवलं नाता नव्हती तुझी इच्छा. आता नवीन जीवनाला तुझ्या तुम्ही शुभेच्छा. पायी ठेवलं नाता नव्हती तुझी इच्छा. आता नवीन जीवनाला तुझ्या दे तुम्ही शुभेच्छा. आधी चुकलो होतो मी म्हणून होतो मी म्हणून धोका देऊन तुझं वंदी धोका मी दिला. पप्पाची का तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग. आला साऊंड जातो ट्रेंडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. माझ्या काळजामध्ये कोरिलय तुझ्याच मी नावाला ग. तू येते आली फुलाग तसं मार्केट आलंय तुला ग. माझ्या काळजामध्ये कोरिलय तुझ्याच मी नावाला ग. तुझ्या ज्वानीच्या झाडावर मन भरारी घेतय ग. तुझ्या ज्वानीच्या झाडावर मन भरारी घेतय ग. नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग. आला साऊंड जातो ट्रेंडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग. आला साऊंड जातो ट्रेंडिंग.
चला तर जाऊया. पहिला चेंडू त्या ठिकाणी असेल आणि कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालायची दांडिंग. बगटीच्या वाल्याचं वाड कसं तुपानी वाहतय ग. बगटीच्या वाल्याचं वाड कसं तुपानी वाहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. चार धावा त्या ठिकाणी नाबाद. पहिलं षटक या ठिकाणी चाललंय. डॉक्टर विजय वर्सेस पुनश्च आपण बघतोय डॉक्टर विवेक. इनसाइड आउट आणि त्या ठिकाणी मात्र सदाभाऊचीच चांगली फिल्डिंग. पहिल्या षटकाचा खेळ चाललाय. 4 चेंडू झाल्यानंतर टोटल या ठिकाणी 8 धावा. जिंकायचं लक्ष मात्र त्या ठिकाणी आहे 60 धावांचं लक्ष. ऑनसाइडला सुंदर फटका. चेंडू मात्र बाउंड्री पार. पपोळकुंडे नाही रोखू शकणार. चौकार खणखणीत प्रहार. डीजे तर 12 धावा पहिल्या षटकानंतर. जिंकायचं लक्ष अजून 48 धावांनी दूर. राहुल राजू डंगे बंडू हनुमाने यांच्याकडून सदाभाऊनी कॅच पकडला तर 200च बक्षीस. द्यावर ना त्याला काय असायचं सकाळपासून. किरण तंडे गोलंदाज. दुसऱ्या षटकाची या ठिकाणी सुरुवात. शॉट है स्क्वायर लेग रिटर्न. 2 रन्स और ये 2 रनों के साथ जो है ना टोटल आगे बढ़ेगा 15.
हवा में गेंद और बड़ा विकेट मिल सकता है। हो, दोनों के बीच में यह झगड़ा, काम बिगड़ा, दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, दोघात तिसरा बसला घसरा, आता सगळं इसरा, कॅच ड्रॉप. डॉक्टर विजय यांचा मात्र इथं स्वतः आउट असल्याचं घोषित केलंय. याला सुद्धा कलेजा लागतो. जरा टाळ्या होत्या. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांनी शिकायचं. तरुणांनी इथल्या युवा खेळाडूंनी हेच या स्पर्धेतून शिकायचं आहे. लिजंडची स्पर्धा आपण का आयोजित केलेली आहे हे शिकण्यासाठी आपण या ठिकाणी यांना खेळण्यासाठी बोलवलेलं आहे. राजीव जबरदस्त त्या ठिकाणी मात्र आपल्या स्वतःहून विकेट दिलेले कॉट बिहाइंड असल्याचं सर्वांना अगदी बोट उंच करून सांगितलंय. तर 60चा पाठलाग टोटल झालाय. किती झालाय पाहूया. 15-16. आर्यम, मिस्टर आर्यम 16 धावा झालेले आहे. लगता है आर्यम साहब की नजदीकी नजर थोड़ा कमजोर है और हमारी दूर की नजर अच्छी है. पाटील येत आहेत. हो, इथे काय तर कव्हरला कोणी नसल्याचा फायदा बॅट्समनला मिळालाय. रन पूर्ण किती 17. बहुधा धाव नाही बचावले मात्र डॉक्टर विजय. फायनलचा थरार चाललाय आणि लिजंड प्रीमियर लीगचा हा फायनल. हलके स्टॅप केला, चेंडू सिंगल मिळालेले आहे. पुन्हा एकदा पार्टनरशिप डेव्हलप होते. 2 षटकानंतर 17. एक गडी बात. डीजे वाजवा. सरकार तुम्ही केलंय मार्केट जग, सरकार तुम्ही केलंय मार्केट जग, सरकार तुम्ही करताय मार्केट जग. थँक्यू डीजे. 24 चेंडू 43 धावा समीकरण. 24 चेंडू 43 धावांचा वेग वाढवणं गरजेचं. चौकार षटकाराची या ठिकाणी मात्र निश्चितच चाचपणी करावी लागेल. उसळता मार आहे. फलंदाजाची जी काही उंची आहे त्यापेक्षा काही पटीने जास्त उंची गोलंदाजाची. आपल्याकडे अशा प्रकारचे उंच गोलंदाज आपण ईशांत शर्मा वगैरे पाहिलेले आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि त्या चेंडूवर त्या ठिकाणी एक धाव घेतली. सुनील पाटील यांनी घेतले. धावा 18. अजून 42 धावा पाहिजे जिंकायला आणि 22 चेंडूमध्ये 42. चेंडू 42 धावा. स्वेप शॉट, टिप स्कॉर, मिड विकेट एरिया. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. रोखला जातोय चेंडू. गुड स्टॉप. 2 धावा मात्र डॉक्टर विजयांना पुनश्च मिस्टर फिनिशर.
मनसुखभाई चांगली फिल्डिंग 2 धावांनी टोटल जर बघितलं आपण तर 20. आपल्या जुनोनी नगरीचे विराट कोहली म्हणून ज्यांची ओळख निर्माण होते. पुन्हा मिड विकेट. हो कॅच मात्र जवळून गेलंय. 1 बाउन्स बाउंड्री. कडकदार चौकार. चोवीस धावा धावफलकावरती. 36 चेंडू आणि 60 समीकरण. ओहो कॅच पकडला आणि सेलिब्रेशन जबरदस्त जबरदस्त. हा विकेट है. ये कैच नहीं मैच हो सकता है. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक खचकेन चालतो चालतो चालतो. नागोबाला चला आणखी एक या ठिकाणी थोडासा सामन्यामध्ये रंग भरणारा मोमेंट. सामन्यामध्ये कलाटणी गेम चेंज करणारा मोमेंट पप्पू यांनी आणलाय. 20 धावा काढून बाद. डॉक्टर विजय. सचिन मोहिते नवीन बॅट्समन. षटक संपले. धावा 2 गडी बाद आणि 24. 3 संपलेत ना. 18ला 24 तर 18ला आता 36. 18 चेंडू 36 करावा लागेल. चेंडू 36. काही करा. बॅड लाईट चालणार नाहीये. स्पीड लावा. उरका लवकर. एक संधी त्या ठिकाणी नक्कीच निर्माण केलेली आहे. डॉक्टर विजयांचा विकेट मिळाल्यानंतर टीम फ्रेंड्स 11 संघामध्ये चैतन्य आल्यासारखं वाटतंय. मैदानातील वावर प्रत्येकाचा काहीसा बदललेला आहे. संधी मात्र नक्की या ठिकाणी दोन्ही संघाला समांतर येईल आहे. तशी बॅटिंग अजूनही चांगली आहे आणि ती चेसिंग साईडकडे. तर डॉक्टरांचा चेंडू पाटलांनी मगाशी सहनायकाची भूमिका अदा केलेली आहे. एक चेंडू डॉट त्या ठिकाणी. 17 चेंडू 36. बघूया फायनल कोणाच्या नावे असणार आहे. डॉक्टर विवेक यापूर्वी वाईस चॅम्पियन राहिलेले आहे. अर्थात उपविजेते राहिलेले आहेत दोन्ही टुर्नामेंट्समध्ये. सलग 3रा फायनल खेळणारे आपल्या जुनी नगरीमधील कॅप्टन आहेत. अँड दिस इज अ स्पेशल रेकॉर्ड फॉर हिम. डॉक्टर हो सचिन हलके चेंडू स्टीअर करायचा आहे. बट misses the timing and lucky enough that didn't get the touch.
डॉट डिलिव्हरी. टोटल मात्र या ठिकाणी स्थिर असेल आणि तो 25 आहे का अरे काय मी विचार नाही दिशाइन थ्रो थोडासा सचिन बचावले. रिस्की रन 26 रन आणि आता स्ट्राईकवर मात्र पाटील. थोडासा दूर ठेवायचा प्रयत्न. इफेक्टिव्ह एफर्ट. रन मात्र कंप्लीट होते. 27. उत्तम दर्जा या ठिकाणी गोलंदाजीचा. बघूया फायनल मध्ये हरणारा कॅप्टन असा काहीचा शिक्का डॉक्टर विवेक यांच्यावर आहे. ओ सदा भा उलट पळायचंय. एक निश्चितच धाव. दुसरी तिसरी किती पाहूया. रन आउट. सचिन रन आउट. टोटल मात्र 27 आहे बरोबर का. 29 आहे आणि किती गडी बाद जरा मोबाईल काढा. 2 गडी बाद 29 अशी धावसंख्या आहे. जिंकायचं लक्ष 31 धावांनी दूर आहे. किती चेंडू शिल्लक आहेत. नाही आता बाकीचे चेंडू किती शिल्लक आहेत सांगा साहेब. 12 चेंडू 31 धावा असं समीकरण येतं. 12 चेंडू 31 समीकरण. चला अवघड आव्हान नक्की असेल. विजय तंडे यांना सुद्धा मात्र आपण फायनल जिंकणाऱ्या संघात बघू शकतो. मागील सुद्धा फायनल विजेत्या संघाचा भाग होते. कॅप्टन होते. किरण तांडे हे मात्र कडक शस्त्र आहे. हे मात्र एक जबरदस्त शस्त्र आहे या संघाचं. किरण तांडेच्या लेग ब्रेक बॉलिंगनं सतावलेला आहे. प्रत्येक टीमच्या कॅप्टन्सना प्रत्येक टीमच्या खेळाडूंना कॅप्टनना हुकमी अक्का मात्र या ठिकाणी फ्रेंड्स 11 संघाचा कॅटी. एक डॉट बॉल 11-31 समीकरण. डॉट बॉल पुन्हा या ठिकाणी 10 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर मात्र कॅप्टन संजय. मग तुम्ही सांगत नाही इकडे बसत नाही. तुम्ही सेपरेट चोल मांडताय. दुर्योधन दुर्वा. पुन्हा मात्र या ठिकाणी चकवलंय. पुन्हा डॉट बॉल. केटी कुछ बॉल खिलाने की कोशिश कर रहा है. बारक्या भावाची या ठिकाणी कौतुकाची थाप. बारक्या भावानं जवळून सांगितलं दादा लय भारी दादा लय भारी आहे. विजय तंडे on drive mid on long on and it's boundary 4 runs. कडकडीत प्रहार. लीड एंट्री वेलिंग झोनोनी चौकार. दरम्यान आता किती चेंडू किती धावा. 8 चेंडू आणि 27 धावा. 8 चेंडू 27 समीकरण अवघड आहे.
परंतु अवघडला जो सवगड बनवतो तोच खरा चॅम्पियन असतो. तर नवनाथ कुटे साहेब मात्र क्लिप काढायच्या नादात सामना बघायचं विसरून चाललेले आहे. मगाशी चौकाराची क्लिप काय निघता आहे. शेवट चेंडूवर चौकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. ती क्लिप काढायला आबत्ताच आबत्त आहे, पण काय ती क्लिप निघन आहे. सामना संपल्यानंतर जरा आम्हीच त्यांना मदत करून देतो. ओ विकेट आहे, विकेट आहे. बाद या ठिकाणी फलंदाज पाटील आउट. 7 चेंडू का 6 चेंडू, 6 चेंडू आणि 26. 6 चेंडू आणि 26. कॅप्टनचं ऐकावं लागते. स्पर्धा आयोजक जरी असाल तरी मैदानात या ठिकाणी कॅप्टनचं ऐकावं लागते. लांगांना बाउंड्री लाईनला फिल्डिंगला जायचंय किरण तंडेंना, केठींना, आणि म्हणतो एवढ्या लांब बाउंड्री लाईनवर पहिल्यांदाच दिसतील आपल्याला. परंतु गोलंदाजी काही जबरदस्त केली. मिस्टर विजय तंडे म्हटले काही अडचण नाही, चौकार नाही अडवला तरी चालतंय. शेवट चेंडू, शेवटचा षटक, 26 धावा आणि हा चेंडू धावच नाहीये. अर्थात पहिल्या चेंडूवर 0, 5 चेंडू 26 करावे लागतील. 4 षटकार आणि 2 धावांची गरज. 4 षटकार, 2 रनवर 4 छक्के. चांगला स्टॉप या ठिकाणी. हा चेंडू 12-13 नाही काय करू शकले. परत डॉट बॉल. ज्या षटकामध्ये चौकार षटकाराची गरज होती तिथे या ठिकाणी केवळ डॉट बॉल चाललेले आहेत. 2, 4 चेंडू 26. राजू सरगर अजून एक विकेट, त्यांना कॅच पकडत आलाय. कॅचिंग चांगली राहिली आज राजू सरगर यांची विकेटच्या मागे. संतोष सकट यांना बघतोय, काय कॅचेस पकडले होते संतोष सकट यांनी. 3 चेंडू आणि 26 करायचं आहे. या चेंडू 2, 36 टोटल होईल. मात्र आता 2 चेंडू बाकी आहे आणि 24 करायचं आहे. 12चा फटका 1 मारायचा आहे. 1 फटका 12चा. तर आपल्या स्पर्धेमध्ये असा काय फटका, म्हणजे क्रिकेटमध्ये असा काय फटका नाही. एका चेंडूवर 12. आता एका चेंडूवर 24 मारायचे. तर असा काय फटका क्रिकेटमध्ये नाही आहे. मग काय बघतील बॅट्समन, आपल्याला काय, आपण टेन्शन घ्यायचं नाही. ना आपण एन्जॉय करायचं. आपली टोळी कधीच बाहेर पडलेली आहे. आपण एन्जॉय करायचा. 1 चेंडू पुन्हा 24 या ठिकाणी मात्र 24. आता श्यामनानाचा शेवटच्या चेंडूवर डान्स होईल आता आणि लगेच बक्षीस वितरण असेल. नानाचा जरा व्हिडिओ काढा रे बाळांनो, बारक्यांनो. मोबाईल चालवायला येतो का? हा, नानाचा मस्तपैकी व्हिडिओ काढा. शेवट चेंडू. आहा, या वर्षीचे चॅम्पियन, या सीझनचे चॅम्पियन, या
लीजन प्रीमियर लीगचे चॅम्पियन फ्रेंड्स 11. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. डीजे सूरज बुलढाणा बुलढाणा. I want my life.